अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, सरळ मार्गाने प्रामाणिकपणे काम करून देखील संकटे येत असतील आणि जेव्हा मदतीला कोणीही येत नाही तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात आम्ही तुला मदत करून जाऊ हे तुला देखील कधीच समजणार नाही आणि कळणारही नाही. स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला माहिती आहे तुला सध्या खूप दुःख आहे. तुझी स्थिती सध्या खूप बिकट आहे. त्यामुळे काळजी करू नकोस. तू सदा आनंदित राहा. कितीही दुःखाचे ओझे जरी आले तरी त्यांना विसरून आनंदी राहण्याचा प्रयत्न कर. आम्ही तुला आनंदी पाहण्याची इच्छा बाळगतो. बाळा, काळजी करू नकोस. तुझे येणाऱ्या काळात सर्व दुःख दूर होणार आहेत आणि तुझ्या जीवनाला एक नवीन आनंदाची बातमी मिळणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, हे दुःखाचे दिवस निघून जातील, कारण सुखानंतर दुःख येतं आणि दुःखानंतर सुखही येतंच. त्यामुळे मध्येच खचून जाऊ नकोस. आम्ही तुझी परीक्षा घेतो आहे, पण त्या परीक्षेमध्ये तू पास होणार आहे अशी आम्हाला नक्की शाश्वती आहे. आमचा पूर्ण तुझ्यावर विश्वास आहे आणि तू पण आमच्यावर असाच विश्वास कायम ठेव. स्वामी म्हणतात, बाळा, हसते रहो, जिंदगी दोबारा नहीं मिलेगी. स्वतःला कमी समजू नकोस. ओळख स्वतःला. तुझ्यामध्ये खूप काही असे चांगले गुण लपलेले आहेत, परंतु तुझ्यावर असलेल्या दुःखामुळे ते गुण तू लपवून ठेवतो आहेस. परंतु ह्या गुणांमुळे तू उंच भरारी घेऊ शकशील आणि तुझ्या जीवनात आनंदही आनंद येईल. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्यावर जळणाऱ्या लोकांकडे तू दुर्लक्ष कर, कारण ती लोक तुला मागे खेचू पाहतात. त्यामुळे त्यांचा विचार करू नकोस. तुला जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर अशा लोकांचा विचार न करता पुढे जात राहा. तुझ्यावर येणारी संकट, दुःख सगळं बाजूला होऊन जाईल, कारण अशा लोकांमध्ये तू राहशील तर तुझे नकारात्मक विचार तुझ्या पुढे येत राहतील आणि तुला ज्याची आवश्यकता आहे ते तू मिळवण्यासाठी मागे पुढे पाहशील. आणि म्हणूनच आम्ही तुला सांगतो, आनंदी जीवन तुला जगायचे असेल, तुझ्या जीवनात तुला सुख आणायचे असतील, आनंदी जीवन तुला आणायचे असेल तर अशा लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तू तुझे कार्य करत राहा. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. बाळा, लक्षात असू दे. स्वामी म्हणतात, बाळा, जगाचा जास्त विचार करू नकोस. ही दुनिया खोटी आहे, पण आम्हाला माहिती आहे आमचा भक्त कधीही खोटा बोलत नाही. नेहमी प्रामाणिकपणे काम करतो आणि कोणाचीही मदत करतो. आम्हाला आमच्या भक्तावर पूर्णपणे विश्वास आहे आणि बाळा, हा विश्वास कायम असाच राहू दे आणि आमचे नामस्मरण करत राहा. स्वामी म्हणतात, बाळा, येणाऱ्या 24 तासात कोणत्याही क्षणी तुला आनंदाची बातमी मिळणार आहे. 1001% ही बातमी खरी होणार आहे. तुझे सर्व दुःख दूर होतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.